हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्व तुम्ही? अपेक्षा करते की मस्तच असाल. तर तुम्हा सर्वांचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये प्रिया कुठार व्लॉग या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर इथं मी खुशीचा अभ्यास घेत होते. तर आजकाल लहान लेकर इतकं मोबाईल आणि मोबाईल टी व्ही सतत इतकं कंटिन्यू चालू आहे ना, की म्हणजे माझ्या तर घरी आधी असत होतं, पण मी आता खुशीचं चक्क मोबाईल वगैरे सगळं बंद केले. तिला मी सहसा तर जास्ती बाहेरच खेळायला पाठवते. तिच्या फ्रेंड्स खूप आहेत त्या कॉलनीमध्ये आणि पलीकडल्या कॉलनीमध्ये पण आहेत. तर ती सायकल पण खेळते, सायकलीवर चक्रा वगैरे मारती मुलींना म्हणजे तिच्या फ्रेंडसोबत वगैरे. तर तिचा अभ्यास मी घेत होते. तर पहा, तिला जायचं होतं खेळायला, पण मी तिला खेळायला जाऊ नाही दिला. आधी तू अभ्यास कर तुझा, मग तुझा खेळायला असं म्हटलं. तसंही तिची शाळा 12:30 वाजता सुटते आहे, फार ऊन आहे, त्याच्यामुळं ते लेकरांची शाळा लवकर भरायली आणि लवकरच सुटायली. तर तिनं खेळून वगैरे आल्यानंतर इथं पहा तिचा पराक्रम. रात्री मला तिनं असं भांडे घासण्यामध्ये हेल्प करत होते. तर कसं असतं बघा लहान लेकरांचं, मम्मा जी काम करते ती मलाही करावं असं वाटतं. तिला तर वाटतं खुशीला प्रत्येक कामामध्ये त्या इतकं अशी लुडबुड करते ना, की म्हणजे मला करू दे, मी करते, तुझं झालं की मला सांग, मी करते. अक्षरशः चपातीसुद्धा म्हणजे मी करायले ना, तर शेवटची तिला ती चपाती छोटीशी असते, ती तिला करायचीच असते आणि ती तिनंच खाते बरं का. तर नाहीतर मग तिच्या बाबांना वगैरे देते, पण तिला असं लुडबुड करायला फार आवडतं. तर हा व्हिडिओ आहे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा आहे. थोडंसं उशिरा येईल आणि गुढीपाडव्याचा व्हिडिओ तो आहे मी उद्या म्हणजे टाकणार आहे. तर इथं ना मला थोडीशी साफसफाई करायची होती, किचनचीच फक्त राहिली होती. किचनच साफ करायला काढणार होते मी आज, कारण की ना हे क्रॉकरी वगैरे आहे ना, हे सर्व इथलं म्हणजे त्यात मी साखर, चहापत्ती, तूप, शेंगदाण्याची चटणी वगैरे, मीठ वगैरे म्हणजे हे सगळं रिकामं केलं मी. इथं घासायला टाकले, हे थोडंसं पाणी वगैरे याच्यावर शिंपडून दिलं की मग ते जो काही चिकटपणा असतो तो थोडासा असं ओला होतो आणि घासायला पण मदत होते. तर त्याच्यामुळे तर मी इथं पहा किचन वट्यावर म्हणजे सगळं रिकामं करून घेतल्यानंतर कसं दिसत होतं हे. असं वाटत होतं की काय इथं सामान होतं का नाही असं वाटत होतं अक्षरशः. तर मी तर असं वाट्याने हे सगळं सामान इथं काढून ठेवलं होतं. म्हणजे पेपरवर काढले असते, पण पेपरवरती ना परत भरायला त्रास होतो खूप उचलताना, म्हणून मी असं वाट्यामध्ये ते काढून ठेवून देते. तर इथं माझं मिशन साफसफाई चालू झालेलं होतं अक्षरशः. तर इथं खुशीच्या हातामध्ये मोबाईल होता. कधी कधी तिनं पण कॅमेरामन बनते बरं का, कारण की ट्रायपॉड तिथं म्हणजे असं वरीपर्यंत असं मोबाईल फिरत नाही, तर त्याच्यामुळे कधी कधी मी खुशीच्या पण हातामध्ये मोबाईल देते. तर ती व्हिडिओ काढते, व्यवस्थित काढते. कधी फोटो वगैरे तिला काढ म्हणलं की तिला आहे प्रॅक्टिस, तर ती काढते चांगलाच. तर इथं मी थोडंसं ते कापड आहे ना, त्याच्यावर लिक्विड म्हणजे आपलं हँडवॉश वगैरे असते ना किंवा डेटॉल, ते थोडंसं टाकते आणि पुसून घेते. मला जेवढं म्हणजे हाताला येईल ना तेवढं मी पुसून घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण की ते फार उंच होतं आणि वरती खुर्ची वगैरे ठेवायला जमत नाही, कारण तिथली किचन ओटा फार असं म्हणजे ओलसर असतो आणि घसरून वगैरे पडलं तर दुसरा ताप व्हायचा. तर म्हणून मग इथं मी पाहता सगळं साफसफाई पुसून काढले, पेपर वगैरे लावले त्या ह्याला. तर इथं पहा हे सगळ्यात मोठं काम होतं, जे की माझा हा तांब्याचा हंडा आहे. त्यात मी रोज सकाळी ह्यातलं पाणी पित असते, मी, खुशीचे बाबा वगैरे. तर ह्याला साफ कसं करते मी, हे लिंबू आहे ना, तर त्याच्याने आधी सगळं घासून घेते. पहा ना तुम्ही, जेवढं तांब्याचे जी भांडे असतात ना, तर त्याला जेवढा आम्ल पदार्थ वापरचाल ना तेवढं ती स्वच्छ आणि टकटकीत निघतात बरं का. म्हणजे तुम्ही दही पण घेऊ शकतात किंवा चिंचेने पण खूप म्हणजे असं स्वच्छ निघतं हे. पण मी तर सहसा लिंबूच घेते, कारण त्या लिंबाला धरायला पण येतं व्यवस्थित आणि घासता पण येतं. तर त्या लिंबालाच मी अशी पितांबरी पण लावते थोडीशी आणि
घासून घेते, जसं की म्हणजे फार त्रास होणार नाही. आता पितांबरी वगैरे हाताला घासलं ना अक्षरशः ते हात एकतर चरचर करतायत आणि असं लाल कलर वेगळाच कलर होतोय हाताला. तर काय देव जाणं माहीत नाही, पण ना ते काय करायचं, थोडंसं लिंबाला थोडीशी पितांबरी लावायची आणि घासून घ्यायचं. घासून धुवून झाल्यानंतर आता हे जे आहे ना हे लिक्विड, थोडंसं हँडवॉशचं लिक्विड असतं ते टाकायचं, म्हणजे जे की आपण पितांबरीनं घासलेलं असतात ना तर त्याच्या भेगा किंवा त्याचा असा चिरा वगैरे थोड्याफार पडतात, तर ते पडू नये याच्यासाठी थोडंसं हँडवॉशनी वरती एक हात फिरवायचाच. तर मी तर फिरवतेच, फक्त आतमधून नाही फिरवायचं, नाहीतर मग मध्ये पाण्याला असं डेटॉलचा वगैरे वास येऊन जाईल. फक्त बाहेरूनच थोडंसं असं हँडवॉशनी फिरवून घ्यायचं. तर तुम्ही इथं रिझल्ट पाहू शकता कसा आलेला आहे. चकचक झालेला आहे एकदम, आणि सुती कपड्याने त्याला पुसून घ्यायचं. तर म्हटलं आज लिंबू वगैरे सगळं काढलेस, तर हे माझं लोखंडाचा चाकू होता, तर मी त्याला पण म्हणजे घासून घेतलं. असं तर त्याला रोज घासणीनं घासते, परंतु आज लिंबाने पहिल्यांदा घासले तर तितकं स्वच्छ वाटत होतं ना, तर चला म्हटलं आज सगळंच घासून घेऊयात. म्हटलं आज मिशन साफसफाई काढलीच आहे तर सगळंच आज चकपाक करूनच टाकूयात म्हटलं होतं आज, कारण चैत्र महिना चालू होणार आहे. चैत्र महिना म्हणजे आपल्या कुलदेवांचा कुलदेवीचा असतो, तर त्याच्यासाठी सगळी साफसफाई वगैरे, म्हणजे नवीन वर्ष गुढीपाडवा वगैरे, तर त्याच्यासाठी घरात थोडीशी साफसफाई व्हायलाच पाहिजे. तर मी तर चाकू वगैरे आधी धुवून घेतला. मग आता हे जे आहे ना हे काचेचं आहे, ह्याच्यावर जे की मी ठेवते त्याला पण घासून घेतलं. आणि शेवटी आता इथं मी एक मोठं ब्लँकेट वगैरे धुवून टाकले होते. उषाचे जे पिलो कवर असतात ना, आणि आपले किचनचे वापरायचे जे कापड असते ते सगळंच मी धुवून टाकलेले होते. आणि मोठी ब्लँकेट पण एक धुतली होती. आणि ते छोटंसं आहे ते इस्त्री करते मी यांच्या त्या कपड्यांवर, तर ते पण मी धुतलं होतं. आणि इथं पहा ना, आता इतकं मस्त असं थंडगार वारं सुटलं होतं, थोडंसं आभाळ पण आलं होतं. म्हटलं आज काय वाळते का नाही की आज माझे कपडे, असं वाटलं होतं. तर इथं खुशीच्या हातात मी मोबाईल दिला असल्याने तुम्ही पाहू शकता तिनं मोबाईल किती इकडून तिकडं फिरवते, हलवते. मी तिला असं खूप वेळा सांगते की बाबा तू धरण फक्त असं एकदम स्टॅच्यू होऊन बसते मोबाईलवर, तू म्हणजे अजिबात हलवू नकोस, तुला मी स्टॅच्यू करून जाते, तू स्टॅच्यू होऊन बस. पण तिचं काही नसतं, तिनं हो हो मम्मा म्हणतीन, शेवटी तिला काय करायचं तेच करते. तर हे ब्लँकेट ना इतकं मी पहिल्यांदा हे ब्लँकेट धुतले, म्हणजे स्वतःहून, नाहीतर दरवेळेस ना हेनीच धुते त्याला, त्याच्यामुळे मला काय असं वाटत नव्हतं. पण इतकं ते जोड लागत होतं ना अक्षरशः, मला आता काय खरं नाही. म्हटलं कसं बसं त्याला वाळू घातला. आणि खाली पाहायचं रिझल्ट कसा आहे आपला. किचन वगैरे सगळं साफसफाई झालेलं होतं, पुसून वगैरे स्वच्छ करून घेतले होते इथं मी. प्रत्येक काम झाल्यानंतर ना मी हँडवॉशने हात धुते. तर तीच सवय ना खुशीला पण लागलेली आहे बरं का. तिनं पण एक काम केलं की लगेच हात धुवायलाच पळते तिनं पण बेसिंगवर. तर आता इथं जे आहे ना ते त्याला मी पेपर वगैरे लावून घेतले, ते काचेला ते काच पण घासले. तर आता इथं माझे थोडेसे मी दुपारी म्हणजे बसले होते, थोडंसं खुशीसोबत बोलणं वगैरे, तिच्यासोबत खेळणं, तिला झोपी घातले थोडंसं, आणि परत माझं आरीवर्कचं काम केले. आणि नंतर इथं मी पाहिलं 5 वाजले होते. त्या दरम्यान मी इथं वरती येऊन कपडे सगळे वाळलेले होते माझे, ते कपडे वगैरे सगळं काढलं, ह्या टपामध्ये टाकलं, कारण वाळले असल्याने ना थोडंसं म्हणजे ठेवायची गरज भासत नाही. तर इथं म्हटलं हे वाळलं का नाही हे बघितलं आधी तपासून, मग त्याची पण घडी घालून ठेवून दिलं. हे काही झोपायला घेत नाही, ते फक्त इस्त्री करायलाच ते घेते कपडे. तर इथं मी मोठी ब्लँकेट बघितली, तर हे काही वाळलेली नव्हती, फक्त वरची वाळले होते, पण तिचे काठ वगैरे असे म्हणजे ओलसरत होते. तर मी ते ठेवून दिलं. आणि बुधवार होता, तर बुधवारचा ना बाजार भरतो आता.
अगोदर मंगळवारी भरत होता बाजार, पण आता बुधवारी झालेला आहे. तर मी जे पाहत आहे ना ते तिकडं बाजार कट्टा दिसतो. तर कोण यायलंय, कोण नाही, कोण गाडीवर चाललंय, कोण नाही, आपल्या ओळखीचं कोणा दिसतंय का, ह्या असं माझं थोडंसं पाहणं चालू होतं इकडं तिकडं. तर तुम्हाला पण अशी सवय आहे का सांगा, स्लॅपवर गेल्यानंतर चौकून फिरून यायची, बघायची. तर म्हटलं आता चला जाऊयात, म्हटलं फार वेळ मी उभारले होते. तर खाली आल्यानंतर येताना हे फुलं माझे दिसले. तर इतकं म्हणजे पहा नाही तर एकाच म्हणजे झाडाला इतका कळ्या फुलं लागलेले होते ना. पांढरी जास्वंद आहे. हिला मी ते खत टाकलं होतं आणि ना एक वेळेस मी तांदूळ वगैरे धुतलेलं ते पाणी पण टाकते नेहमीच. आणि मी ताक पण टाकते बरं का. ताकाने पण म्हणजे आम्ल पदार्थ जे असतात ना तर त्याच्याने पण फुलं चांगलेच येतात. तर हे लाल जास्वंद आहे, ते थोडीशी सुकलेली होती, ते पण आता गळून जाईल संध्याकाळपर्यंत. तर इथं आले मी आता ना. हे पण मला काय करायचं होतं, आता हे जे सामान मी काढलेलं होतं ना वाटीमध्ये वगैरे भरून, तर ते मला याच्यामध्ये काचेच्या त्या भरणीमध्ये वगैरे ठेवून द्यायचं होतं. म्हणजे कढीपत्ता कशात ठेवते मी त्याचा म्हणजे जे काढले होते मी मिक्सरमधून, तर ते मी कशामध्ये ठेवते आणि म्हणजे प्रत्येक वस्तू त्याच भरणीमध्ये लक्षात ठेवायच्या वगैरे. आपल्या महिलांना कसं जमतं कोणास ठाऊक. ह्याची भरणी, ह्या सामानाची भरणी ही नाही आहे, ती वेगळी आहे. म्हणजे पहा ना, आपण लग्न झाल्यानंतर इतकं फार म्हणजे संसारात इतकं गुंतून जातो ना की अक्षरशः कुठलं सामान कुठं ठेवायचं वगैरे आपण सांगू शकतो, किंवा कुठलं सामान कशामध्ये आहे हे सुद्धा सांगू शकतो. म्हणजे मी तर पाहणार तसंच करते, कारण ज्या त्या वस्तूमध्येच म्हणजे ज्या त्या भरणीमध्येच तीच वस्तू असायला पाहिजे असं वाटतं. नाहीतर मग पुढच्या वेळेस ते वस्तू मला भेटतच नाही, दुसऱ्या कशात तर ठेवली तर असं होऊन जातं. मी सगळं सामान वगैरे सगळं त्या भरणीमध्ये व्यवस्थित भरून दिलं. तशा तर त्या काचेच्या भरण्या सेमच आहेत बरं का. पण आणि ना लहानपणी एक वेळेस आपण खात होतो, तुम्हाला म्हणजे आठवते का नाही माहीत नाही, पण मला तर नक्कीच आठवतं बरं का. एक राजू सुपारी म्हणून एक पुडी यायची बरं का. राजू सुपारी म्हणून का राजू सुपारी असंच काहीतरी असायची. ते इतकं चांगलं लागायची ना. तर खुशीला कुठून भेटली कोणास ठाऊक. तर तिनं माझ्यासाठी थोडंसं आणली होती, मम्मा हे खा बघ कसं वाटतंय तुला म्हणून. तर कोणास ठाऊक तिला कुठून कुठल्या दुकानात भेटली. तर ते मी खाऊन बघितलं तर त्याची चव आणखीन तशीच होती. लहानपणी जसं खाल्लं होतं ना सेम तशीच. मी खूप खूप वर्षातून हे राजू सुपारी असं काहीतरी बहुतेक नाव आहे वाटतं त्याचं, मी ते खाल्लं होतं. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमचे काही क्वेश्चन वगैरे असतील तर तुम्ही मला बिनधास्तपणे कमेंटमध्ये विचारा, सांगा. मी नक्की तुम्हाला रिप्लाय देईन. आणि इथंपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ माझा पाहत असाल ना तर तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद बरं का. तर आता गुढीपाडव्याचीच तयारी राहिली होती फक्त उद्याच्या दिवशी आता. तर तेच आता करायचं राहिलं होतं. आता फक्त सामानाची लिस्ट वगैरे ह्यांना दिलं का मग होऊन जातं. तर हे पहा जिथल्या तिथं सगळं सामान व्यवस्थित ठेवणं टापटीप. लग्नाच्या आधी मम्मीकडे तर कधी कुठलं काम नव्हतं केलं, फक्त थोडंफार हेल्प करायची. पण लग्न झाल्यानंतर आपण महिलांना कुठून एवढी शक्ती येते कोणास ठाऊक. प्रॉपर सगळं ठेवायचं, वस्तू जिथल्या जिथंच ठेवायच्या सगळं. मला तर फार आवडतं स्वच्छता टापटीप. म्हणजे जेवढी मी स्वच्छता करेन ना मला तेवढी कमीच वाटते बरं का. तर शेवटी झालं सगळं भरून माझं. तर आता हे शेवटी ना हे मोठी एक काचेची भरणी होती, मला त्यालाच थोडंसं ते मीठ त्याच्यामध्ये भरायचं होतं, तर मी ते पण भरून घेतलं त्याच्यामध्ये.
सगळं व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही आता फायनल लुक पहा कसा वाटतोय आपलं किचन, मला नक्की सांगा कमेंटमध्ये. तर चला असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.